हाय गाईज, वेलकम. मी आज पहिल्यांदाच ब्लॉग बनवते सो म्हणलं पहिला ब्लॉग आपण हा अक्कलकोटला जातानाच बनवूया. तर मग आम्ही निघालो 6:30 वाजता अक्कलकोटला जाण्यासाठी आणि गाडीमध्ये चाललो आहे म्हणल्यावरती चॉकलेट्स कॅरी करणं इज मस्ट. आणि खूप भूक लागलेली, मग आम्ही थांबलो विठ्ठल कामात येते नाश्ता करायला. आणि मी ॲज युजल माझी फेवरेट मिसळ ऑर्डर केली होती. मला इथली मिसळ खरंच खूप आवडते, खूप मस्त टेस्ट असते. मग त्यानंतर मी थोडीशी कॉफी घेतली कारण लवकर निघालेलो त्यामुळे. मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. मग जाता जाता आम्ही लांबोटी येथे जयशंकर म्हणून हॉटेल आहे, इथे कुंदा चहा म्हणून भेटतो, तो खरंच खूप फेमस आहे. मग मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते, तर म्हणलं बघूया कसं आहे. आणि खरंच याची टेस्ट खूप अमेझिंग आहे. तुम्ही थांबलात तर नक्कीच हा ट्राय करा. मग आम्ही निघालो पुढे अक्कलकोटला जाण्यासाठी. मग आम्ही फायनली पोचलो अक्कलकोटला. आज इतकी गर्दी नव्हती आणि खरंच मी इथलं फिलिंग तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत. इथं आल्यावरती खूप पीसफुल वाटतं आणि एकदम छान वाटतं असं. मग त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये थांबलो आणि आमचं दर्शन खूप छान आणि निवांत झालं. मग मला हा एक क्यूटू भेटलेला, मग मी त्याचे थोडेसे लाड केले तिथे. आणि मग त्यानंतर आम्ही पुढे निघालो अन्नछत्रामध्ये. अन्नछत्रामध्ये कोणताच भक्त उपाशी जाणार नाही याची स्वामी नक्कीच काळजी घेतात. त्यापुढे आम्ही गेलो, थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले. मग त्यानंतर आम्ही पोचलो चोळप्पा महाराजांच्या मंदिरात. हे स्वामींचे पहिले भक्त होते, स्वामी यांच्याच घरी राहिले होते जेव्हा अक्कलकोटला आले. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. खरंच खूप चहा पिण्याची इच्छा झाली होती. मग आम्ही परत जाऊन थांबलो लांबोटी येथे चहा पिण्यासाठी. मग चहा पिऊन झाला मे बी 9:30च्या टाईमला आम्ही जेवण करायला थांबलो असेल. जेवण केलं, मग घरी जायला निघालो. रात्री 1 वाजता आम्ही घरी पोचलो. थँक्यू फॉर वॉचिंग.